जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी धन्य धन्य निवृत्ती राया काय महिमा वर्णावा शिवावतार धरोनी केले त्रैलोक्य पावन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती है बारंबार अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे कर मेरा उद्धार पवन सुत प्रस्तुत प्राप्त स्थळी मायबापांनो या हरी कथे करता हरी निरूपणा करता हरी चिंतना करिता साधू संतांच्या सेवे करता या सर्व वारकऱ्यांच्या सेवे करता भक्तिमती माता आपण सर्व भक्तिमय पुरुष आपल्या सर्वांच्या उद्धारा करता आत्म उद्धारा करता निवडलेला अभंग सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर तुकोबारायांच्या जीवनात जो अनुभव आला त्या अनुभवाचं वर्णन करणारा हा 4 चरणाचा अभंग आहे नामाचा महिमा सांगणारा या अभंगामध्ये खास करून साधन साधक आणि त्या साधनाचा परिणाम काय आहे तो प्रत्येक चरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। अभंगामध्ये साधन आहे नाम साधक आहोत आपण सर्व साधक साधन आणि त्या साधनाचा परिणाम साध्य आहे त्या साध्याचा परिणाम आहे 4 गोष्टी अभंगामध्ये पाहायला मिळतात। साधक म्हणजे आपण सर्व साधक अवस्थेमधील आहोत साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे साध्य म्हणजे विठोबा म्हणजे साध्य भगवंत आहे आणि भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर त्याचा लाभ काय आहे ते अभंगामध्ये सांगितलं आहे। माता ऐका साधन काय आहे तर भगवंताचं नाम मग कोणतं नाम जे खरं आहे जे पवित्र आहे जे पावन आहे जे पतित आहे आणि जे सत्य आहे म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे। अभंगाच्या प्रथम चरणामध्ये साधन आणि साध्य सांगितलं द्वितीय चरणामध्ये त्या साध्याचा फायदा सांगितला काय फायदा आहे तर येणे तुटती बंधने आणि उभय लोकी कीर्ती जेने हा अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये त्या साध्याचा परिणाम अर्थात फायदा सांगितला। बरं तो फायदा जर प्राप्त करून घ्यायचा असेल तो फायदा जर मिळवून घ्यायचा असेल त्या नामाचा जर आम्हाला लाभार्थी व्हायचं असेल तर काय करावं लागेल हो तर ते म्हणतात भाव ज्याच्या गाठी हो ते म्हणतात ज्याचं अंतकरण पवित्र झालं ज्याचं अंतकरण शुद्ध अवस्थेला गेलं भगवंताचं नाम हे शुद्ध भावाने घेतल्यानंतर इतर सर्व लाभ त्याला प्राप्त होतील म्हणून काय करावं लागेल तर भाव ज्याच्या गाठी त्यासी लाभ उठा उठी ते म्हणतात भगवंताची सेवा भगवंताचं चिंतन भगवंताचं नाम हे अतिशय पवित्र आणि शुद्ध अंतकरणाने 1 वेळेस घ्या 2 वेळेस घ्या 10 वेळेस घ्या 50 वेळेस घ्या अनंत वेळा घ्या पण त्याचे सूत्र सांगितलं शुद्ध भावाने ते करावं लागेल। आणि अभंगाच्या चतुर्थ चरणामध्ये ईश्वराची प्राप्ती झाल्यानंतर अजून काय लाभ होतो काही बुद्धिजीवी साधकांनी तुकोबारायांना विचारावं आणि तुकोबारायांनी त्याचं उत्तर द्यावं। तुकोबाराय म्हणतात
अजून गड्या खास करून एक लाभ आहे, काळाला जर जिंकायचं असेल, काळाला जर मात द्यायची असेल, काळावर जर विजय मिळवायचा असेल तर एक प्रभावी साधन आहे, रामबाण इलाज आहे. तो रामबाण इलाज प्रभावी साधन काय तर काळाला जिंकण्याकरता एक प्रभावी आणि अतिशय उत्तम प्रकारचं साधन आहे ईश्वराचं नाम. कारण काळ जर कोणाला घाबरत असेल, भूत जर कोणाला घाबरत असेल तर ते फक्त देवाला आणि देवाच्या नामालाच घाबरतं. इतरांना काळ घाबरत नाही. आपले नाव किती सांगून पहा, अनेक वेळा सांगून पहा, माझं नाव असं आहे, माझं नाव तसं आहे, मला आमकी पदवी आहे, मी एवढा मोठा जहागीरदार आहे. काळाला याच्याशी काही घेणं नाही आणि काळ आपल्याला घाबरू शकत नाही. मग काळाला जिंकायचं जर साधन काय असेल तर ते साधन आहे ते म्हणजे कोणतं? भगवंताचं नाम आहे. त्या नामाच्या आधाराने काळाला जिंकता येईल. म्हणून तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. काळाला जिंकण्याचं साधन असं या अभंगामध्ये विस्तृत चिंतन तुकोबारायांच्या संबंधाने या ठिकाणी मांडण्यात आलं आहे. आणि त्या अभंगावर थोडाफार बोलण्याचा मी ही प्रयत्न केला. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, अभंगावर थोडंसं चिंतन करण्यापूर्वी परिहार तो गरजेचा. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचं परिचित असणारं व्यक्तिमत्व या पवित्र मातीमध्ये, या पवित्र मातीतील, या बिडगर कुळातील एक गोड सुस्वभावी व्यक्तिमत्व, प्रेममूर्ती, वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गीय लहानूबाबा सखाराम बिडगर बाबांचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आपल्या परिवाराच्या माध्यमातून, कुळाच्या माध्यमातून, भाऊबंधांच्या माध्यमातून अतिशय गोड निवेदनामध्ये, आयोजनामध्ये, सर्व दानाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुद्धा आपतेष्ट नातेवाईक, सखे, सोयरे, स्वजन, मित्र परिवार, समस्त ग्रामस्थ, गावातील प्रत्येक कुटुंब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी शोकाकुल परिवार म्हणून गंगा भागीरथी हरिभक्त परायण साखराई लहानू बिडगर पत्नी आहेत. सौ केदाबाई छगन सरोदे मुलगी आहे. छगन कारभारी सरोदे जावई आहेत. हरिभक्त परायण चंद्रभान लहानू बिडगर मुलगा आहे. हरिभक्त परायण कौतिक लहानू बिडगर मुलगा आहे. हरिभक्त परायण समाधान लहानू बिडगर मुलगा आहे. आणि या परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्व सहभागी होऊन या ठिकाणी भगवंताला जे रुचकर आहे, भगवंताला ज्याची आवड आहे, साधू संतांना जे आवडतं, माणसांना काय आवडतं याच्याकडे फारसं लक्ष देऊ नका. त्यांना काही आवडेल, हो की नाही? कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, पण साधूला काय आवडतं, संतांना काय आवडतं, जगद्गुरूला काय आवडतं, ही आपली आवड असावी. म्हणून शास्त्राला मान्य होईल, ग्रंथाला मान्य होईल, संताला मान्य होईल असा देवीप्यमान सोहळा या परिवाराच्या संबंधाने या ठिकाणी संपन्न आणि साजरा होत आहे. या दिव्य सोहळ्याकरता आणि या सोहळ्याची शोभा वाढवण्याकरता या ठिकाणी गोड साऊंड सिस्टीम आहे आमच्या जिभाऊ अण्णांची. बसण्याकरता अतिशय गोड व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार, धर्मग्रंथांचा, या ठिकाणी धर्माच्या अनुष्ठानाचा प्रचार करण्यासाठी वारकरी सिद्धांत नावाचं गोड चॅनल या ठिकाणी आमचे ऋषिकेश दादा त्यांच्या माध्यमातून सुद्धा वारकरी संप्रदायाचा एक खूप प्रभावी आणि गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या ऋषिकेश दादांची सुद्धा उपस्थिती गोड आहे. या कीर्तनरूपी सेवेकरता महाराष्ट्रातील ही सर्व दिग्गज मंडळी आहे. त्यामध्ये वारकरी रत्न मी गायनाचार्य म्हणणार नाही, पण वारकरी भूषण आमचे अर्जुन बाबा असतील, वारकरी रत्न आमचे या ठिकाणी अंकुश दादा असतील, वारकरी रत्न वारकरी भूषण आमचे लहानू बाबा असतील, वारकरी भूषण वारकरी रत्न आमचे या ठिकाणी सुरेश अण्णा असतील, आमचे आस्तगावचे माऊली असतील, हो की नाही? सर्वच आमचे विकास दादा, आमचे छगन बाबा, ही सर्वच मनमाडची कोकण खेड्याची भजनी मंडळ आमचे रतन बाबा असतील, गोडविना या ठिकाणी आमचे परमस्नेही वडगर बाबा असतील, आमचे सखा दादा असतील, कोकण खेड्याचे आबा असतील, नरोटे बाबा असतील, आमचे कृष्णा माऊली असेल, आणि अजून या कीर्तनरूपी सेवेमध्ये भर अतिशय मोलाचं ज्यांचं योगदान असतं ते म्हणजे आमचे मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गोड व्यक्तिमत्व आमचे हरिभक्त परायण गोविंद दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे.
त्यांना मी नाही सांगितलं, आमच्या कौतिक बाबाने खास करून सांगायला लावलं. त्यांना सांगा बरं, नाही तर तुम्ही कोणीतरी आणशाल. नाही, त्यांना सांगा म्हटलं, त्यांनाच सांगतो, काय टेन्शन घेऊ नका. पंचकृषीचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव, या ठिकाणी ज्यांनी आम्हाला भजन, ज्यांनी आम्हाला कीर्तन आणि वारकरी पथावर संप्रदायाच्या मार्गावर ज्यांनी सुशोभित केलं, वैकुंठवासी, कैलासवासी, वारकरी रत्न, वारकरी भूषण, भजन भीष्म तुकारामजी बाबा ढोणे, त्यांचंही आमच्या भजनी मंडळाला गोड आशीर्वाद आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमच्या बाबांनंतर मंडळाकडे विशेष लक्ष देणारं व्यक्तिमत्व आमचे सुभाष बाबा ढोणे, तेही या ठिकाणी हार्मोनियमसाठी उपस्थित आहे. अशा सर्व प्रमुख उपस्थितांमध्ये भक्तिमती माता, आपण सर्व भक्तिमय पुरुष, त्यामध्ये प्रामुख्याने प्रेममूर्ती तुकारामजी बाबा जोरकर, ब्रह्ममूर्ती त्यागमूर्ती नारायणजी बाबा पंढरपूरकर आदी करून या दोन महात्म्यांच्या चरणारविंद माझे दोन्ही हात, तिसरं मस्तक समर्पित करतो. टाळी वाजवा फक्त, क्या बात. आजचा जो अभंग आहे, मनुष्याच्या मुखातून जी वाणी प्रसव होते तिला मनुष्यवाणी असं म्हणतात. आवाज करा, वाढवा आवाज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मानवाच्या मुखातून जी वाणी प्रसव होते, जी वाणी जन्माला येते, त्या वाणीला मनुष्यवाणी असं म्हणतात. ऐका, सिद्ध महात्म्याच्या मुखातून जी वाणी प्रसव होते तिला मंत्र असं म्हणतात. संतांच्या मुखातून जी वाणी प्रसव होते जन्माला तिला संत वाणी असं म्हणतात. आणि जगद्गुरूच्या मुखातून जी वाणी प्रसव होते, जे शब्द जन्माला येतात त्याला वेदवाणी असं म्हणतात. हा, मग आजची संतवाणी समजाल तरी हरकत नाही, पण आजचे जे शब्द आहे अभंगाचे, ही मनुष्यवाणी नाही. कारण भगवान परमात्म्याच्या मुखातून जी वाणी प्रगट झाली कुरुक्षेत्राच्या रणांगणावर, ती वेदवाणी आहे. कृष्णं वंदे जगद्गुरु वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. ते म्हणतात, कृष्ण परमात्म्याच्या मुखातून जे शब्द जन्माला आले ते साधारण किंवा सामान्य शब्द नाही, तर ती वेदवाणी आहे. अर्जुनाच्या संबंधाने अर्जुनाचे निव्याजे, गीता शास्त्र प्रकाश श्रीराजे, संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. ज्ञानोबराय म्हणतात, अर्जुनाच्या संबंधाने तो भगवान कृष्ण भगवंताची वाणी प्रसव झाली आणि ती वाणी जन्माला आल्यानंतर गीता ह्या शास्त्राच्या संबंधाने जगाच्या कल्याणाकरता उपयुक्त झाली. विठ्ठल विठ्ठल. माझा अभंग सुद्धा ही सिद्ध वाणी, ही मनुष्यवाणी नाही, संतवाणी म्हणायला हरकत नाही. पण आजची जी वाणी आहेत ना अभंगाची, ही जगद्गुरूंच्या मुखातून प्रसव झालेले शब्द आहेत, जन्माला आलेले शब्द आहेत. तुकोबाराय जगद्गुरु आहेत मारून. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा तेथुनिया. जगद्गुरूच्या मुखातून वाणी बाहेर आली महाराज, आणि ती वाणी अनुभवाची आहे. ऐका, जे सुख योग्याला प्राप्त होत नाही, जे सुख ध्यान करून समाधी अवस्थेत गेल्यानंतर सुद्धा प्राप्त होत नाही,
जे सुख तपाने प्राप्त होत नाही, जे सुख समाधीने प्राप्त होत नाही, जे सुख योगानेही प्राप्त होत नाही, ते जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला संत वाणीचा आश्रय, जगद्गुरु वाणीचा आश्रय मिळाला की सुख आपोआप प्राप्त होत असतं. कारण जगद्गुरु मध्ये आणि देवामध्ये काहीच फरक नाही. देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा देवते संत देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा देवते संत देवते संत देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. सांगू एक वाक्य गोड आहे, भागवतामधलं चिंतन आहे. नामाचा आश्रय घेतला का जीव नामधारक होत असतो. ऐका, नामाचा आश्रय घेतला की जीव नामधारक होत असतो. साधनाचा आश्रय घेतला की जीव साधक होत असतो. संतांचा आश्रय घेतला की जीव संत होत असतो. भक्तीचा आश्रय घेतला की जीव भगवंत होत असतो. आणि संसाराचा आश्रय घेतला की जीव संसारिक होत असतो. पण संत म्हणतात जगद्गुरूचा आश्रय घेतला की जीव हा देवदशेपर्यंत पोहोचला जातो. म्हणून तुकोबरायांचं देवाच्या संबंधाने एक प्रमाण आहे. देव पावयासी गेलो, पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, तेथे देवचे होई 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 गेलो. पावयासी गेलो आणि तेथे देवची होऊनी गेलो. जगद्गुरूच्या आश्रयाला गेलो की जीव हा देवदशेला प्राप्त होत असतो. मग जगद्गुरूच्या मुखातून जी वाणी प्रसव झाली त्याला वेदवाणी म्हणतात. आणि तो अनुभव या अभंगाच्या संबंधाने तुकोबरांनी जगाला देण्याचा प्रयत्न केला. मगाशी सांगितलं समाधीत जो आनंद योग्याला आहे तो आनंद संसारामध्ये राहून चांगलं कर्म करणाऱ्याला आहे. तप करणाऱ्याला जो आनंद तपामध्ये आहे तोच आनंद, तेवढाच दिव्य आनंद प्रपंचात राहून तुकोबरायांच्या मार्गाने चालणाऱ्याला तेवढाच पवित्र आनंद आहे. ते म्हणतात ध्यान करून आनंद, समाधीमध्ये जो आनंद त्या ध्यानामध्ये समाधीमध्ये राहणाऱ्या योग्याला आहे तोच आनंद प्रपंच करून चांगली कर्म करणाऱ्याला आहे. महाराज आश्रय महत्वाचा आहे. समाजाची सेवा केली की त्याला नाव येतं महाराज समाज सेवक. सेवक म्हणजे आश्रय, आश्रय महत्वाचा आहे. मग तुकोबरायांचा अनुभव आजच्या अभंगामध्ये काय आहेत तर तुकोबरायांचा अनुभव आजच्या अभंगामध्ये आहे सिद्ध दशेला जर प्राप्त व्हायचं असेल तर तुकोबरायांना जे आवडतं, जगद्गुरूला जे आवडतं, साधू संतांना जे आवडतं, ग्रंथांना जे आवडतं ते करा. मग ग्रंथांना काय आवडतो? ग्रंथांना संत आणि देव आवडतो. मग त्या देवाचं नाव कसं आहे तर तो देवाचं नाव सत्य आहे. त्या देवाचं नाव खरं आहे. त्या देवाचं नाव पवित्र आहे आणि त्या देवाचं नाव शुद्ध आहे, निक. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड नाही. मग असं जर नाम ईश्वराचं घेतलं, कारण ते काल सत्य होतं,
ते आज सत्य आहे आणि ते उद्या सत्य राहील, त्याचा नाश होत नाही. आमचं पद आम्ही काल खरे नव्हतो, आज आहे, पण उद्या राहू की नाही राहू याची गॅरंटी नाही, म्हणून आम्ही खोटं आहोत. आज आहे हे खरं आहे, पण काल नव्हतो ना. एखाद्याचा जन्म 1980 मधला असेल, बरोबर, मग 79 मध्ये तू कुठं होता? 80 ची जन्मतारीख सांगितली बरोबर आहे, पण 79 मध्ये आम्ही नव्हतो ना. 79 मध्ये तुम्ही शरीराने नव्हता, आत्म्याने होतात. पण ते म्हणतात 80 मध्ये तुम्ही जन्माला आलात, ते साल खरं आहे, पण त्याच्या पहिले नव्हता ना तुम्ही. बरोबर, एखादा मृत्यूची तारीख, मरणाची तारीख सांगेल 2005 मध्ये मरण झालं, पण त्याच्यानंतर तुम्ही कुठं होता सांगता येत नाही. काल खरं नव्हतो, आज आहे, तर उद्या राहू की नाही राहू याची गॅरंटी नाही. पण भगवंत कालही खरा होता, तो आजही खरा आहे आणि तो उद्या सुद्धा खरा राहील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सत्य तू सत्य सत्य तू विठ्ठल अक्षर वापरल्या गेलं, सत्य तू सत्य तू सत्य तू, म्हणजे भूतकाळातही होता, वर्तमानातही आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा भगवंत तू राहशील. पण आम्ही राहणार नाही. का राहणार नाही? तर आम्हाला जे मिळालं आहे ते राहण्याकरता मिळालं नाही, तर ते कसं आहे, जाण्याकरता मिळालं. मुस्लिम समाजामध्ये एक संत होऊन गेले, संत कबीरदाजी, ते खूप गोड सांगतात, ऐका. हरी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी ना शोहरत ना दौलत, छोड़कर अपनी ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा, शाम के बाद होगा सवेरा, एक दिन निकल आएगा ऐसा सुनेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, एक दिन कफन में बदलना पड़ेगा, पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. एखादा माणूस म्हटलाच बुवा, महाराज मी आतापर्यंत जे कपडे वापरले ते कायम मोठ्या मोठ्या कंपन्यांचे वापरले, इम्पोर्टेड कंपनीचेच कपडे वापरले. त्या कपड्याचा भाव आहे 10,000 रुपये मीटर, त्या कपड्याचा भाव आहे 2,000 रुपये मीटर. असे कपडे वापरले. एखादी माता माऊली म्हटली, महाराज माझा बाप एवढा श्रीमंत होता, जर दिवाळीला गेले तर 1 लाखाच्या पैठणी शिवतो, परत पाठवीत नव्हता. तुम्ही 1 लाखाची पैठणी परिधान करा,
किंवा फक्त शर्ट 10,000चा असू द्या, ते म्हणतात ये मखमल का चोला है तेरा, एक दिन कफन में बदलना पडेगा. पण शेवटच्या दिवसाचं कापड मात्र वेगळंच आहे महाराज. म्हणून आम्ही इथं राहण्याकरता काही दिवसाकरता पाहुणे म्हणून आलो आहे. म्हणजे आम्ही आज खरे आहोत. नाशिवंत देश जाणारा सकाळ, नाशिवंत देश जाणारा सकाळ, आयुष्याचा काळ सावधान, आयुष्याचा काळ नाशिवंत देश जाणारा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मिनिटाने आयुष्य कमी होत आहे, सेकंदाने आयुष्य कमी होत आहे, तासाने आयुष्य कमी होत आहे, पारगाने आयुष्य कमी होत आहे, दिवसाने आयुष्य कमी होत आहे, हप्त्यानं, महिन्यानं, 6 महिन्यानं आणि वर्षानं कमी होत आहे. म्हणून आज आहे हे खरं आहे, पण उद्या राहणार नाही हे खोटं आहे. काल खरं नव्हतो म्हणजे कालही खोटं होतो आम्ही. आज आहे सत्य आहे, पण उद्या राहू की नाही राहू याची गॅरंटी नाही. म्हणून उद्याही खोटं आहे. मृगजळ दिसायला खरं आहे. काय शास्त्र म्हणतं, उन्हाच्या दिवसामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रोड कडक तापावा आणि रस्त्याने जात असताना त्या मृगजळाच्या झळाया खरोखर दिसतात महाराज त्या, आणि तेही पाण्याच्या लाटा सारख्या दिसतात. मग त्या खोट्या आहे का? त्या दिसायला खऱ्या आहे, पण पाणी नाही म्हणून त्या खोट्या आहे महाराज. आणि हरण तर त्याच्यामुळेच मरतं ना. हा, आशेच्या पोटी त्याच्या मागं धावतं. पण भगवंताचं नाम असं आहे, तो काल खरा होता, तो आज खरा आहे आणि तो येणाऱ्या काळात सुद्धा खरा आहे. आपण नव्हतो तरी तो खरा होता, आपण आहे तरी तो खरा आहे, आपण गेल्यावरही तो खरा होता. सांगू तुम्हाला, दहेगाव आपण नव्हतो तेव्हा सुद्धा ते नव्हतं होतं. आता खादगाव घेऊ आपण, तुम्हाला दहेगावचा थोडा हे लागला असेल तर. खादगाव आपण नव्हतो तेव्हा सुद्धा ते होत. आपण आहे तरी ते आहे, आणि आपण गेल्यावर सुद्धा त्याचं अस्तित्व तसंच राहील, म्हणून ते सत्य आहे. मग आजच्या अभंगामध्ये भगवंताचं नाव सत्य आहे. अभंगाचं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठल, सत्य सास खरे, 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 सत्य सास
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काही गोष्टी खऱ्याही आहे आणि बऱ्याही आहे, हो की नाही? काही गोष्टी खऱ्याही आहे, बऱ्याही आहे. तर काही गोष्टी बऱ्या आहे पण खऱ्या नाही. विंचू खरा आहे, विंचू खरा आहे पण बरा. ठणका दिले हो कळल महाराज. विंचू दिसायला खरा आहे, चांगला आहे, पण त्याची गाठ बरी नाही महाराज. हा, विस्तव खरा आहे पण बरा नाही. डॉक्टर खरे आहे पण बरे नाही. कोर्ट कचेरी खरी आहे पण बरी नाही. सांगू तुम्हाला, देव खरा आहे आणि बरा सुद्धा आहे. संत वाङ्मय खरं आहे आणि बरं सुद्धा आहे. दारू दिसायला खरी आहे पण बरी नाही. हा, काही गोष्टी खूप चांगल्या आहे महाराज, खऱ्या आहे पण त्या बऱ्या नाही हो. देवाचं नाव खरंही आहे आणि बरंही आहे. पंढरपूर खरंही आहे, पंढरपूर बरंही आहे. बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. मग भगवंत म्हणतात ईश्वराचं नाव तुकोबराय म्हणतात खरंही आहे आणि ते पचायला बरंही आहे. का बरं आहे? बरं, आऊत हाकालता हाकालता घेतलं तरी त्रास होत नाही. त्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम साई रघुव राम. तुका होईल कामामध्ये काम काही म्हणा राम राम साई रघुव राम. तुका कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हातारपण खरं आहे पण बरं आहे. गुडघे दुखून म्हणून तर माणसं आजही म्हणतात ना, देवा चालता चालता घेऊन जाय रे बाबा. काय म्हणतात? चालता बोलता घेऊन जाय. दिसायला ते खरं आहे पण बरं नाही. देव खराई आहे आणि भगवंत बराई आहे, बराई आहे. असं कधी ऐकलं का कोणी? 10-15 माळींचा जप केला म्हणून लघवी कोंडली बा कोणाची? अजिबात नाही. 10-20 माळींचा जप केला म्हणून डॉक्टरने त्याला 10 सलाईन लावल्या बा. का बरं? काय झालं? 10 माळी जप केला त्याने आणि तो डिप्रेशन मध्ये गेला बा, कोमात गेला. असं अजिबात नाही. ते बरंही आहे, खरंही आहे. पण प्रपंचाचे चटके दिसायला जरी ते खरे दिसले पण तेही बरे नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा करीत आहे सेवा कुटुंबाची. करीत आहे सेवा कुटुंबाची. करीत आहे सेवा कुटुंबाची. करीत आहे सेवा कुटुंबाची. संसाराच्या नावे तापलो मी देवा करीत आहे सेवा कुटुंबाची. करीत आहे सेवा कुटुंबाची. संसाराच्या नावे तापलो मी देवा करीत आहे सेवा कुटुंबाची. करीत आहे सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा. एक खड्ड बुजवलं का दुसरं तयारच आहे. गुडघ्यावर धोतर शिवलं का दुसरी कधी फाटलंच. याला चटके म्हणतात महाराज. पण सांगू, भगवंताचं नाव जिवंतपणे सुद्धा बरं आहे आणि मेल्यावर सुद्धा बरं आहे. बरं नाही, चांगलं. चला ज्ञानोबरायांकडे. ज्ञानोबराय म्हणता जिवंतपणे जर ईश्वराचं नामचिंतन केलं तर देह पवित्र होईल. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाये. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाये. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाये.
होय देहाच्या हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना पवित्र होय देहाचा पवित्र होय देहाचा हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करील हानू बाबा जिवंतपणे देवाचं भजन गायलं देवाचं नामावली गायली तर देह पवित्र होतो आणि मेल्यानंतर गायलं मेल्यानंतर कथा कीर्तन केलं तर मेलेल्या माणसाला वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा हे ज्ञानदेव चाले दादा हरी चाले ज्ञानदेव चाले दादा हरी चाले ज्ञानदेव चाले दादा हरी सांगू आयुष्यभर जरी तुळशीची माळ गळ्यामध्ये नाही घातली आणि तुळशीचं पान मेल्यावर जरी मुखात ठेवलं मग बरं झालं बा सांगितलं आता ओके नाही कसं आयुष्यभर काय आता माळ घालायची गरज राहिली नाही मेल्यावर तुळशीचं पान जरी ठेवलं तरी काय होईल हो उद्धार होईल याचा अर्थ असा याला सवलत असं म्हणत नाही एकाने विचारलं म्हणे महाराज आयुष्यभर या माणसाने दांगडव केला दांगडव किती आयुष केली असेल काहीच आम्हालाही सांगता येत नाही पण आता हा इडा ठेवला इड्याचं पान ठेवलं म्हणे त्या पानाच्या बाजूला आणखीन तुळशीचं पान ठेवलं ही खरंच लाभदायक आहे का हो मग मी त्या अभंगाच्या माध्यमातून तेच सांगतोय जिवंतपणे सुद्धा उद्धार आणि मेल्यानंतर त्याचा नुसता स्पर्श जरी झाला तरी जीवनाचं काय सोनं कर हरी भक्ती पल्लो केले कामा सोड भिलयामा पास सोडे आलो सोड भिलयामा पास हरी भक्ती पल्लो केले कामा सोड भिलयामा सोड भिलयामा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासूनिया म्हणजे ज्याच्या दारात शेवटचा पेपर सोडवायचा आहे तेव्हा आपला हिशोब होईल हिशोब कांद्याचा ट्रॅक्टर विकल्याने अर्जुन बाबा पावती घरी आणली आपण हिशोब करतो की नाही किती बसला किती कटिंग झाली याच्यात नफा किती याच्यात तोटा किती हा आपण काय घेतो हिशोब घेतो तसा देव या जीवाचा हिशोब घेतो महाराज ज्याने जगाला जिंकलं तो शेवटच्या पेपर मध्ये नापास झाला कोण शेवटच्या पेपर मध्ये नापास झाला तर त्याचं नाव आहे अलेक्झांडर म्हणून चरित्र आहे खूप मोठं 500 पानाचं त्याला सिकंदर असं म्हणतात खाली हात आया था खाली हात जाएगा ते म्हणतात ज्या सिकंदराने विश्वाला जिंकलं
तो सिकंदर म्हणतो मी विश्वाला मला जिंकता आलं, पण देवाला आणि साधूला मला जिंकता आलं नाही. प्रपंच जिंकणं सोपं आहे महाराज, पण साधू आणि देव जिंकणं अवघड आहे. बरं, देवाजवळ गेले तुम्ही असं म्हणाल का देवा तुला 21 नारळ फोडितो बाबा, मागचं मा सगळं धुवून टाक, असं आहे का? तो 21 नारळावर पावणारा देव नाही ना महाराज तो, असं आहे का ते? तसं नाही. अलेक्झांडर म्हणतो त्या चरित्रामध्ये, सिकंदर म्हणतो मी विश्वाला गवसणी घातली, पण काळाने मला मिठी मारली. हा, सांगून जाईल जाता जाता. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व, काय नाव त्यांचं, आता माग दुर्घटना झाली, अजितदादा पवार. किती गोड व्यक्तिमत्व महाराज. बारामती मध्ये लोक रडले, लोक रडले. बरं, एका समाजाचे नाही, अनेक समाजाची लोक त्यांचं फक्त दुर्घटना ऐकल्या ऐकल्या रडले. कोण काय कोणाच्या नजरेने कसं पाहतं हे सोडून द्या, मरेपर्यंत लोक एकमेकाला चांगलं म्हणती नाही, आणि मेल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये माणसं मोठी होत नाही. हे माझं वाक्य नाही, हे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ चरित्र वाचलं थोडंफार, आणि त्या अनाथाची माय सिंधुताई सपकाळ म्हणते मला नवऱ्याने घराच्या बाहेर काढून दिलं, संशय घेतला, मारलं, जोडलं, आमकं केलं, फलानं केलं. अनेक रोडच्या काठावर पडलेले अनाथ मुलं एकत्र केली, 10-5 नाही, हजारोच्या संख्येने एकत्र केले, तेव्हा ती अनाथाची माय झाली. पण एक पत्रकाराने प्रश्न विचारला, ताई सिंधुताई सपकाळ तुम्ही खूप मोठ्या झाल्या तुम्ही. त्यांनी गोड उत्तर दिलं, तुमचा अभ्यास कर्नाटकाच्या, तेलंगणाच्या, आंध्र प्रदेशाच्या, उत्तर प्रदेशाच्या, मध्य प्रदेशाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुमचा अभ्यासक्रम शिकवला जातो, पण तुमची नोंद आणि तुमची दखल अजून महाराष्ट्र घेत नाही. याचं नेमकं कारण काय? तेव्हा त्यांनी दिलेलं गोड उत्तर आहे, ते म्हणाल्या महाराष्ट्र अशी लवकर दखल घेत नाही, ज्या गावात पिकत त्या गावात इकत. म्हणजे मला हे सांगायचंय कळायसाठी. काय त्यांनी सांगितलं, कर्नाटक प्रांताने दखल घेतली, उत्तर प्रदेशनी दखल घेतली, मध्य प्रदेशनी घेतली, गुजरातनी घेतली, पण महाराष्ट्रात तुमचं नाव अभ्यासक्रम का नाही? त्या ताईने दिलेलं गोड उत्तर असं आहे, अरे बाबा म्हणे इतर राज्यामध्ये माणूस जिवंतपणेच मोठा होतो, पण या महाराष्ट्राच्या भूमीचा आणि मातीचा गुण असा आहे, इथं माणूस मेल्यावरच मोठा होतो, जिवंतपणे मोठा होत नाही. मग तुम्ही अनेकांचा इतिहास चेक करा, 22व्या वर्षी मोठे नाही, गेल्यानंतर मोठे. कळलेच नाही ना महाराज. तुकोबरा आहे 42व्या वर्षी, ज्यांना अनुभव आला त्यांच्या करता मोठे, पण विश्वा करता मोठे कधी? गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या जगती जगमाजी, हो राहिल्या जगती जगमाजी. जोपर्यंत होते तोपर्यंत कोणी भाकर वाढली नाही, जोपर्यंत होते तोपर्यंत लोकांनी कीर्तन करता करता मारलं, जोपर्यंत होते तोपर्यंत लोकांनी गरम पाणी ओतलं, आणि गेल्यानंतर लाख 10 लाख लोक त्यांच्या बरोबर जायला लागली. महाराष्ट्रात मेल्यानंतर माणसं मोठी होतात. अहो आपल्या घरातली माणसं घ्या, जोपर्यंत आहे तोपर्यंत महत्व कळत नाही, पण ज्या दिवशी सोडून गेले त्या दिवशी त्यांचा अधिकार कळल्याशिवाय राहत नाही. मग आता ऐका ना, सत्य भगवंताचं नाम आहे, गोड आहे, बरं आहे, पचण्याकरता सोपं आहे. या नामाचा फायदा काय होतो? तर या नामाचा फायदा असा आहे माऊली, कर्मबंधनातून माणूस मुक्त होतो.
पहिला फायदा, यमबंधनातून माणूस मुक्त होतो. दुसरा फायदा, विषय बंधनातून माणूस मुक्त होतो. तिसरा फायदा, संसार बंधनातून जीव मुक्त होतो. चौथा फायदा, माया बंधनातून माणूस मुक्त होतो. पाचवा फायदा, आणि भवबंधनातून माणूस मुक्त होतो. 6व्या क्रमांकाचा फायदा. मग या एवढ्याही बंधनावर मात करणारं प्रभावी साधन जर काय असेल तर ते भगवंताचं नाव आहे. त्याचा फायदा अभंगाच्या दुसऱ्या तेरे तुटती बंधने, तुटती बंधने, तेरे तुटती बंधने, तेरे तुटती बंधने, तेरे तुटती बंधने, रुकना दो तेरे तुटती बंधने, बंधने उभय लोकी कीर्ती जेने उत्तमची उरे कीर्ती मागे. देवाच्या आश्रयाला साधूच्या आश्रयाला गेलं की माग कीर्ती शिल्लक राहते आणि तो अकल्प परंत तसाच आबादित राहतो. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे. पटदीप रागामध्ये हे गुरुजींचं भजन गोड आहे. हरी उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती
पनी सा गरे सा मम गरे सा निद पद पम ऐशी चराचर कीर्ती ज्याची, कारण त्याचा नाश होत नाही. मग त्याचा नाश होत नाही, मग जो घेतो त्याचाही तो होऊ देत नाही. अविनाश करी आपोलिया ऐसे लावी मना पिशे गोविंदाचे. बाकी सर्वांचा नाश होतो. बरं तुको एवढाच फायदा आहे का? नाही. एवढं 2 मिनिटाचं चरित्र आहे का? किती फायदा असतो भगवंताचा. विठ्ठल ठला विठ्ठल. मंगळवेढ्यामध्ये एक संत होऊन गेले. त्या मंगळवेढ्यांच्या साधूचं नाव आहे दामाजी पंत. दामा शेट्टी वेगळे. 2 संत आहेत. एक दामा शेट्टी, नामदेवरायांचे वडील दामा शेट्टी, आणि दामाजी पंत. हे दामाजी पंत मंगळवेढ्याच्या संत, मला वाटतं कान्हो पात्रेच्या गावचे. कान्हो पात्रा कोण हो? एका वेशेची मुलगी सेवा करून धन्य झाली. कान्हो पात्रीला देवाला मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी. एका वेशेची मुलगी. मग जर वेशेच्या मुलीचा उद्धार होतो, मग पाटलांच्या पुरींचा होणार नाही का हो? पाटलांच्या बाह्यांचा होणार नाही का? 100% होईल. पण आश्रय महत्वाचा आहे. हे दामाजी पंत त्याच मंगळवेढ्या गावचे. दामाजी पंत निष्ठावान वारकरी, अहोरात्र देवाचं भजन करणारे. पण जसं आजचं क्लास 1चं जर पद काय असेल तर ते म्हणजे आजचे कलेक्टर, IAS. लोक आयोगाच्या परीक्षा दिल्या की हे पद मिळतं महाराज. मग त्या काळचे बेदरच्या बादशाचे एक जिल्हा ज्यांच्या अधिकारामध्ये आहे असे दामाजी पंत. 5 वर्ष लगातार दुष्काळ पडला, जसा पाठीमागच्या काळात पडला होता. कोणीच कोणाला घरी सुद्धा बोलवीत नव्हतं, पैसे देत नव्हतं, हो की नाही? तसा याच्याही पेक्षा भयान दुष्काळ पडला तिथं तेव्हा सुद्धा. आणि दुष्काळ पडल्यानंतर पंढरपुरामध्ये दामाजी पंत जातात आणि गेल्यानंतर आवाज थोडा ईश्वराला विनंती करतात, देवा अरे माझंही चांगलं कर आणि माझ्या तालुक्याचं जिल्ह्याचंही चांगलं कर. त्याला संत असं म्हणतात. ते म्हणतात एक वारकरी त्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान करताना पाहिला. आवाज द्या वाढवा, कमी काला करता. विठ्ठल विठ्ठल वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. बस वारकरी बाबा रडायचं काय काम? सांगितलं 5 दिवस झाले मी उपाशी आहेत. माझ्या घरचे सर्वची मुलं, पत्नी, बायको सर्व उपाशी आहेत. आई वडील सुद्धा उपाशी आहेत. अन्नाच्या शोधामध्ये काहीतरी मिळेल बुवा. आमची जुनी माणसं सांगायची. तो दुष्काळ आम्हाला नाही आठवत, पण जुनी माणसं सांगतात जिथं राशन वाटप असेल तिथं पायी चालत 10-10 किलोमीटर पर्यंत जाऊन ते राशन सरकार द्यायचं. मग ती सुगडी असेल, धरणाच्या कामावर सुगडी वाटायची, सुगडी खायची. दुष्काळच होता ना, हो की नाही? अमेरिकेमध्ये जे गहू डुकरं खायचे महाराज, ते भारतामध्ये आपली लोक दुष्काळामध्ये जुनी माणसं खात होती. त्यांचा तो अनुभव सांगायचे. तसाच दुष्काळ पडला 5-10 वर्षाचा. आणि हा वारकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल कसा या शोधामध्ये निघाला. पण भेट झाली महाराज, साधूची भेट झाली. आणि तेवढी भेट गरजेची आहे महाराज. नको ती माणसं एवढे भेटतात, राम राम घालतील, जय हरी घालतील, पण जो खास भेटायला पाहिजे तो माणूस काय भेटत नाही. चंद्रामृत सुके शेववेल, जाता रवी असता धरवेल, बाया हिळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी ना होईल. बहु अवघड आहे संत भेटी. पण या सदग्रस्ताला दामाजी पंत भेटले. डोळ्यामध्ये पाणी आणण्याचं कारण काय, रडण्याचं कारण काय विचारलं. कारण की तुकाराम बाबा जेऊरकर एक वाक्य गोड बोलतात. ते म्हणतात, तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या फक्त 2च जाती आहेत. जाती म्हणजे समाज नाही.
हरी ऐशी कावळ्यासी जाती, ऐशी कावळ्यासी जाती, ऐशी ऐशी कळवळ्यासी जाती, करीला भावीला प्रीती, करीला भावीला प्रीती, करीला भावीला प्रीती, जाती करीला भावीला प्रीती, करीला भावीला प्रीती, करीला भावीला मी ऐशी कावळ्यासी जाती, ऐशी कावळ्यासी जाती, ऐशी कावळ्यासी जाती, ऐशी समाजाचं कल्याण व्हावा असं जर कोणाला वाटत असेल त्याला संत असं म्हणतात, आणि लेकरांचं कल्याण व्हावा असं जर कोणाला वाटत असेल तर त्याला माता आणि पिता असं म्हणतात. लेकरू कसंही राहू द्या तरी प्रेम करणारे हा एक वर्ग आहे आणि दुसरे संत आहे. म्हणून संतांना दया आली. जेवण्याकरता घरी नेल, बाबा चाल, रडू नको, घरी चाल, पोटभर अन्न खाय. जेवणाचं ताट पुढं आलं, पहिला घास उचलला, घास तोंडामध्ये जात नाही तरी डोळ्याला पाणी आहे. का हो घास थांबवला? सांगितलं मी एकटा जेवण करू, पण घरचे 10 लोक उपाशी आहेत ना अजून. अरे बाबा तू तर जेवण कर, घरच्यांचा आता देतो तुझ्या बरोबर. म्हणून जेवण झालं. 2 ज्वारीचे पोते दामाजी पंतांनी वारकऱ्यासोबत दिले, बैलगाडीवर टाकले आणि वारकऱ्याने सोबत पड, जा मंगळवेढ्याकडे घेऊन जा, खाऊ घाल लेकरा बाळांना. वाटाने जात असताना अन्नाचा शोध करणारे भरपूर लोक होते. विचारलं काय? म्हणे ज्वारीचे पोते आहेत. लुटल्या गेली बैलगाडी. कोणी पायली भर नेलं, कोणी 2 शेर नेलं, कोणी 2 पायल, जशी ताकद असेल तसं घेऊन गेले महाराज. यांच्याकरता 2 शेरच राहिलं. सांगितलं आणलं कुठून? जा मंगळवेढ्यामध्ये दामाजी पंत आहे, त्या दामाजी पंताकडे बेदरच्या बादशाचे गंगा आणि यमुना नावाचे लाखो खंड्या धान्य असणारे 2 गोडाऊन गच्च भरलेले आहे. महात्मा आहे, प्रेम करणारा माणूस आहे, तुम्हाला सुद्धा परत पाठवणार अजिबात नाही. मी सांगतो देव फक्त बंधनातून मुक्त करत नाही तर माग आणि पुढेही तो उभा राहतो. एवढा आहे का सेवा संपली. असं म्हणतात. गावाची गावं, गल्ल्याची गल्ल्या, तालुका त्या काळात झुंडीची झुंडी चालल्या महाराज कोणाकडे? दामाजी पंतांकडे धान्य घेण्याकरता. आता ऐका, दामाजी पंतांच्या दारी लाहीन लागली. याला देता देता त्याला द्यायचं, याला द्यायचं, करता 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 लाखो लोकांचा उदरनिर्वाह त्या काळात केला. निस्ता केला नाही, वाटून दिलं. लोकांनी खाऊन चाटळी करून टाकली महाराज. खायला आपलीच लोक राहतात, चाटळ्या करा सुद्धा आपली. त्या काळातलं सांगतोय. लोक खाऊ सुद्धा लागत ह्या, लोक पिऊ लागत ह्या, पण प्याल्यानंतर घरी जाऊन सांगतात तुमचा पोऱ्याला वडीतो बरं. काय सांगतात तेच करू लागतात. घरी येऊन सांगतात हो ऐका महाराज लय वडीतो तुमचा पोरगा. मग तुम्ही कुठं होतात? म्हणे आम्ही संगच होतो. बर बर. बेदरच्या बादशाकडे चाटळी केली आणि बेदरच्या बादशाने फरमान काढला, फासावर द्या न विचारता. लाखो खंड्या धान्य, लाखो खंड्या अन्न वाटून दिलं ना, न विचारता. वाटलं ना यांना फासावर द्या, जसे असाल त्या स्थितीत उचलून आणा आणि समोर हजर करा, फासावर द्या. असे नाही आले तर घोड्याला बांधून आणा. असे नाही आले तर झोडीत आणा, तोडीत आणा, मारीत आणा, पण त्यांना आमच्या पुढे हजर करा. 5-25 शिपाई आले आणि मंगळवेढ्याच्या दामाजी पंतांच्या हाताला असं पकडलं. दामाजी पंत चला, बेदरच्या बादशाने तुम्हाला बोलवलं आहे. बरं बरं, एक ना एक दिवस हे होणारच होतं, पण आज झालं, चला. पण जाताना एक विनंती केली, रिक्वेस्ट केली की बाबा मी तर बेदरला येणार आहे, मला असंही मरायचं आहे, पण लाख लोक तर वाचले ना, पण जाताना शेवटची इच्छा पूर्ण करावं. आपल्या शेवटची इच्छा लय खतरनाक राहते महाराज. रस्सा का व्हायना द्या, शेवटची इच्छा
खतरनाक काम राहतं. त्यांनी सांगितलं शेवटची इच्छा म्हणे काय, जाता जाता चंद्रभागेचं एकदा स्नान घडावं, जाता जाता पुंडलिक रायाला पाहावं आणि जाता जाता फक्त पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करावा, दोन्ही हात जोडावे आणि मग फासावर घेऊन जा. भगतसिंग सुद्धा हेच म्हटले. काय, वंदे मातरम म्हणायचा अधिकार इंग्रजांनी ठेवला नाही, म्हणू देत नव्हते. वंदे मातरम वंदे मातरम म्हणू देत नव्हते. पण भगतसिंग म्हणतात फासावर न्यायचंय ना, खुशाल न्या, तिथं अडवणार नाही, पण फासावर नेताना दोन गोष्टी करू द्या. कोणत्या गोष्टी? त्यांनी सांगितलं, फासावर नेताना मला माझ्या चेहऱ्यावर हसू असावं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे, मी मरता मरता वंदे मातरम म्हणावं, इन्कलाब जिंदाबाद म्हणावं. एवढं म्हणू द्या. इंग्रज सरकारने पूर्ण केलं. कसं? हर करम अपना करेंगे, हे वतन तेरे लिए, हो दिल दिया है जान भी देंगे, हे वतन हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए. शेवटची इच्छा एवढी पूर्ण करा. मग दामाजी पंत सुद्धा म्हणतात शेवटची इच्छा आहे पंढरपुराला न्या. आपण सुद्धा शेवटची इच्छा असू नसू, पण पंढरपुराला गेल्याशिवाय राहू नका. गळ्यात माळा असू नसू, कोणी बुधवार धरत असेल, कोणी रविवार धरत असेल, तरी सुद्धा पंढरपूरला गेल्याशिवाय राहू नका. कोणताही वार धरा, गुरुवार आपलं, रविवार धरा, बुधवार धरा, शुक्रवार धरा, पण पंढरपूरला जा. दामाजी पंत सांगितलं पंढरपूरला जायचं. चंद्रभागेचं स्नान झालं आप्पा, पुंडलिक रायाचं दर्शन झालं, आणि जो पांडुरंग विठेवर उभा आहे ना रात्रंदिवस त्याचं भजन केलं. त्या पांडुरंगाला जाब विचारण्याकरता असे हात जोडले. गोड म्हणतात, हरी शेवटची विनावली संसाजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. ही आता फार बोलो काही झालो पायी विदित, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. ही तुका म्हणे पडिलो पाया, कमरे पडिलो पाया, तुका म्हणे पडिलो पाया, तुका म्हणे पडिलो
दामाजी पंत म्हणतात देवा शेवटचं चंद्रभागेचं स्नान आहे. दामाजी पंत म्हणतात देवा शेवटची आज तुझी माझी भेट आहे, शेवटची आता यांची भेट होणार नाही. दामाजी पंत म्हणतात भगवंता पुंडलिकाय शेवटची तुझी माझी भेट आहे, यांची भेट नाही. भगवंताने विचारावर दामाजी पंत काय झालं शेवटची भेट आहे. फासावर जायचं, फासावर कशा कशा जायचं, फासावर टाळ वाजवा. सांगितलं वेदनेच्या भाष्याचं धान्य विकून टाकलं म्हणून फासावर जायचं आहे. मायबापानं असं ऐकलं नाही कधी. आयुष्यभर देवाचं भजन केलं आणि भजन वाया गेलं असं कधी होईल का? आई बापाची सेवा केली, सेवा वाया गेली असं कसं होईल का? अन्नदान केलं आणि वाया गेलं असं कधी होईल का? गुरुची सेवा केली, सेवा वाया गेली असं कधी होईल का? ते म्हणतात समाजाची सेवा केली, समाजाची सेवा वाया गेली असं कधी होईल का? हीच विष्णूची महापूजा. आन भव नाही तुझ्या. दामाजी पंतांना घोड्यावर साखळदंडा सहित बसवलं आणि बेदरच्या भाष्याच्या समोर उभं करणार. 2 दिवसानंतर पोचणार. असं म्हणतात दामाजी पंत जगाच्या मालकाला माझी कीव आली आणि जगाच्या मालकाने वीट सोडली, विटेहून खाली उतरला आणि जगाच्या मालकाने एका धनगराचं रूप घेतलं. भला मोठा फेटा डोक्याला बांधला. 4 बोटाची चिठ्ठी त्या फेट्यामध्ये नेऊन ठेवली. हा कुठंतरी घडलंय मला त्या हॉटेलचं नाव माहिती नाही. एक धनगर चहा प्यायला गेला म्हणे आणि गेल्यानंतर त्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलवाल्याने उठवलं. त्या बाबाने फेटा झटकावला आणि फेटा झटकावून सांगितलं तुझ्या हॉटेल सगळं तुला काय करू. देवाने पहिलं रूप घेतलं. गुडघ्या एवढा पितांबर, खांद्यावर कांबळी, 6 फुटाची काठी. पण हे करत असताना काय केलं ऐकून घ्या. 6 फुटाची काठी बरोबर आहे, डोक्याला भंडारा लावलेला आहे. ऐका, सोन्याची घुंगर काठीला बसवली. निस्ते काठीला नाही, घुंगडीला सुद्धा रत्न जडीत घुंगडी अशी बनवून ठेवली. कानोबा तुझी घुंगडी चांगली. हातामध्ये अंगठ्या, गळ्यात गोप, नुसतं सोनं लढून घेतलं. आणि दामाजी पंतांचा नोकर, दामाजी पंतांचा सेवक बेदरच्या भाष्यासमोर उभा राहिला. विचारलं कोण? हुजूर. विचारलं कोण? ऐका, पंढरपूर नावाचं गाव आहे, जंबूदीप नावाचं क्षेत्र आहे. एवढंच नाही, या देहाचं नाव विठू आहे. पाटील नावाची माझ्याकडे पदवी आहे. जंबूया दीप माझी एक पंढरपूर गाव. जंबूया दीप माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देवा विठ्ठल पाटीलचा नाव. जंबू नावाचं क्षेत्र आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, विठू नाव आहे, पाटील नावाची पदवी आहे. एवढी ओळख सांगितली. उभे राहिले. काय झालं, कशा करता आलात? काही नाही. गंगा यमुना नावाचे 2 कोठार, लाखो खंड्या धान्य दामाजीनं विकून टाकलं. तो भरणा माझ्याकडे पाठवला. बरोबर किती पैसे आणले? म्हणे मोजता मोजवेना, धरता धरवेना आणि सांभाळता येईना. देता देवविता, नेता नेव इतकं दिलं. अशी कमराची चंची काढली. चंची म्हणजे गाय छापची नाही बरं, जुन्या काळात चंच्या राहायच्या महाराज. चंची काढली फेकली पुढं. मोजायचं असेल तर मोजून घ्या. मोजायला सुरुवात झाली. मोजणारे घामाघूम झाली. 12 वाजून गेली. घाम यायला लागला, हो की नाही? गरम व्हायला लागलं इतकं. महाराज त्यांनी सांगितलं आता मोजवत नाही. एक काम करा, कधीही मोजा.
कधीही काही करा, पण 4 बोटाची चिठ्ठी पोच पावती म्हणून माझ्याकडे तुम्ही द्या. आजही दामाजी पंत त्यांचे जे वंशज मंगळवेढ्यामध्ये आहे, बेदरच्या बादशाने केलेली सही मोडी लिपीमध्ये त्या काळामध्ये आणि जगाच्या मालकाने केलेली सही आजही ते पत्रक आहे. मग एखादा म्हणाल बुवा तुम्ही काय पाहायला गेले होते का? मास्तर बाबाच्या जागेवर ज्या खायदे नावाच्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या रजिस्टरवर आजही जगाच्या मालकाच्या काय आहे, सह्या आहेत. नाथबाबाचं कर्ज फेडण्याचं काम जगाच्या मालकाने पैठण क्षेत्रामध्ये केलं. एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी. सावकार मी तुमचं देणं देण्याकरता आलो, पण पोचपावती म्हणून काय तिथं सुद्धा देवाच्या काय आहे, हस्ताक्षर आहे. अशा अनेक ठिकाणी पुरावे आहेत. चला पुढे. विचारलं तुम्ही पाटील आहात, बरोबर, काय भरणा भरला, देऊन टाका एवढं. बाबा 2 रुपये किलोचं धान्य 5 रुपयाने दामाजी पंतांनी विकलं. राजाला नफा व्हावा, राजाचं मोठं वाढपोट व्हावी म्हणून त्यांनी विकून टाकलं. जिकडं तिकडं दामाजी पंतांची वाहवा झाली. पण खरे दामाजी पंत अजून मागे होते. घोड्यावर साखळ दांडांनी बांधले, उतरवले आणि बेदरच्या बादशाच्या समोर उभे केले. दामाजी पंतांनी हात जोडली. चुकी झाली. काय चुकी झाली? धान्य विकून टाकलं, लोकांना खाऊ घातलं. आव लोकांना विकलं नाही, तुमचा दास आला होता, नोकर आला होता, हातात अंगठ्या होत्या, गळ्यात मोठे मोठे गोप होते, कमरेला कंबरपट्टा होता, हातात सोन्याचे कडे होते, पायात सोन्याचे कडे होते. अहो नाही, नुसतं सोनं सोनं होतं. मी विनंती केली, आमच्याकडे नोकरी लागतात का? त्याने सांगितलं, मी एकाचा आहे बाबा, दोनाचा नाही. जो एकाने माझं भजन करतो मी त्याचा आहे, मी 2 लोकांचा होत नाही. म्हणून त्याने हा भरणा भरला. त्या खोली जवळपास संपूर्ण खोली भरली आहे. पण आला कोण होता? तेव्हा बेदरच्या बादशाने सांगितलं, जंबू नावाचं क्षेत्र आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, विठू त्याचं नाव आहे, पाटील नावाची पदवी आहे. मग दुसरा तिसरा कोणी नाही तर दामजेचा झालाय पडिवार, दामजेचा झालाय पडिवार, दामजेचा झालाय पडिवार, दामजेचा राखण करणारा माग आणि पुढे भरणा भरला. पण त्या दिवसापासून कलेक्टर नावाचं पद सोडलं. का सोडलं? तर माझ्या जाग्यावर देव काम करायला आला. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, नुसतं कर्मबंधनातून नाही तर मागही उभा राहतो, पुढेही उभा राहतो. भावजाच्या गाठी त्यासी लाभ उठा उठी, विठोबा रखुमाई, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेने भावजाच्या गाठी, त्यासी लाभ उठा उठी. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ परिधान करा. साधू संतांची सेवा करा. पंढरपूरची वारी करा, त्र्यंबकेश्वरची वारी करा. साधू संतांच्या आश्रयाला राहा. निंदा कोणाची करू नका. जास्तीत जास्त भगवंत आपलासा करता येईल असा कायम प्रयत्न करा. ह्या जन्मात नाही केलं तर गोविंद बाबा स्वर्ग, ह्या जन्मात नाही केलं
तर आपला लय एक मोठा बाबा म्हणजे मोठा बसलेला वर आहे तो येईल आणि आपल्याला कसं घेऊन जाईल ते ऐका. हरी हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल मी सरत शेवटीला बाळगून येईल सरत शेवटी केली कटकट वाकुडी की नीट देवजाने झालेली शिवा स्वर्गीय वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण प्रेममूर्ती लहानू बाबा सखाराम बिडगर बाबांच्या चरणांना समर्पण करतो. त्यांच्या मुलांच्या माध्यमातून मुलींच्या माध्यमातून हा दिव्यमान सोहळा आपतेष्ट नातेवाईक सखे सोयरे सुजन मित्र परिवार आपलं सर्व बिडगर वस्ती बहुमन या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्नाने साजरा करण्यात आला. म्हणून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी भक्तिमती माता आपण भक्तिमय आपल्या सर्वांच्या माध्यमातून लहानूबाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. या वारकऱ्यांच्याही माध्यमातून लहानूबाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. ज्यांच्या चरणारविंद ही सेवा आहे श्री गुरु तुकारामजी बाबा जेऊरकर नारायणजी बाबा पंढरपूरकर या महात्म्यांच्याही माध्यमातून लहानूबाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. माझ्याही माध्यमातून लहानूबाबांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पण करतो. मनमाडून आलेलं गोड भजनी मंडळ, गावातील स्थानिक भजनी मंडळ, पाहुणे भजनी मंडळ आपण सर्वच आपल्या सर्वांच्याच माध्यमातून माझ्या लहानूबाबांना या ठिकाणी गोड अशी भावपूर्ण श्रद्धांजली. या ठिकाणी प्रेममूर्ती चंद्रभान बाबा बिडगर असतील, कौतिक बाबा बिडगर, समाधान दादा बिडगर असतील आणि एक कन्या हरिभक्त परायण जावाई सुद्धा छगन बाबा सरोदे त्यांच्याही चरणारविंद ही सेवा समर्पण आहे. एवढ्यांच्याही चरणारविंद सेवा समर्पण सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली,
पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन केले त्रैलोक्य पावन समाधि त्र्यंबक शंकरी समाधि त्र्यंबक मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे शोभे ब्रह्मगिरी मागे मूर्ती रायाचा मूर्ती रायाचा शरण एका शरण एका सेवा उतार केले